स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे 16 विधान परिषदेचे आमदार निवडले जातात, तर त्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम हा 25 मे ते 25 जूनच्या दरम्यान घोषित झाला आहे। अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत की कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे, जे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 30 जूनच्या आत आम्ही करणार आहोत, तर या आचारसंहितेमध्ये ते अडकते असं दिसतं आहे। मात्र शेतकरी नेते श्री बच्चू कडू, शेतकरी नेते श्री राजू शेट्टी यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्यांनी सांगितलंय की 6 मार्चला अर्थसंकल्पामध्ये याबाबतची घोषणा झालेली आहे, त्याच्यामुळे मतदार प्रभावित होण्याचं काही कारण नाहीये आणि आचारसंहितेमध्ये ही गोष्ट अडकण्याचं काही कारण नाहीये। श्री राजू शेट्टी म्हणाले की जर का तरीही असं कारण देऊन जर टाळाटाळ सरकारनं केली, दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही रस्त्यावर उतरू। श्री बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलं, मी सत्तेमध्ये जरी असलो तरी सुद्धा श्री राजू शेट्टींच्या सोबत या आंदोलनामध्ये मी उतरेल आणि एकंदर सगळं परिस्थिती पाहता जी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 30 जूनच्या आत आम्ही कर्जमाफी करणार, तर त्या कर्जमाफीसाठी या आचारसंहितेचा कुठलाही बाधा येत नाही। सरकारने विनाकारणचे कारण समोर ठेवू नये, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना 27,000 कोटीची कर्जमाफी करण्यात येणार आहे अशी बातमी त्या ठिकाणी व्हायरल होती आहे। त्याचबरोबर 20,000 शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे, अशा सुद्धा सध्या बातम्या व्हायरल होत आहेत। आणि त्यानंतर लगेच शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा देण्याची व्यवस्था श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी करावी, अशी मी त्यांना विनंती करत आहे।